नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मेथीचे गोळे। ही मेथी गोळ्याची रेसिपी हिरवी मेथीपासूनच बनवली जाते। ही एक पारंपरिक रेसिपी आहे। ही माझ्या आजीने मला शिकवलेली रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे। एका बाउलमध्ये ही मी 3 वाट्या कणिक घेते आहे। हे गव्हाचं पीठ आहे। यामध्ये असा खड्डा करून घ्यायचा, मधोमध जागा तयार करून घ्यायची। यात मी 3 चमचे खायचं तेल घालणार आहे। हे शेंगदाणा तेल आहे। हे थंडच घालायचं। यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा, बेकिंग सोडा हा चिमूटभरच घालायचा, जास्त घालायचा नाही। यामध्ये मी 1 चमचा मीठ घालणार आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मीठ, तेल आणि सोडा पहिले एकत्र मिक्स करून घ्यायचं। आणि मग हे पूर्ण कणकीला चोळून घ्यायचं। पूर्ण कणकीला तेल लागेल असं चोळून घ्यायचं। आणि मग मी हातानेच हे एकत्र करून घेते, कारण चमच्यापेक्षा हातानेच चांगल्याने एकत्र केलं जाईल। ते छान एकत्र करून घ्यायचं। कणकीला पूर्ण तेल चोळून घ्यायचं असं। आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक मळून घेणार आहोत। चपातीला लागते तेवढीच कणिक मळून घ्यायची आहे। खूप घट्ट नाही ठेवायची आणि खूप सैल नाही। थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची। हे बघा, मी इतपत ही कणिक मळून घेतली आहे। आपण आता याला 15 मिनिटं ही कणिक मी अशीच भिजत ठेवणार आहे। 15 मिनिटं झाले आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ही कणिक किती छान फुगली आहे। हिला छान मी एकदा मळून घेते। कणिक एकदा मळून घ्यायची। ही मेथी मी इथे धुवून चिरून घेतलेली आहे। ही धुवून चिरायची। ही 5-6 इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, याचे तुकडे करून घेतले। तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता मिरचीमध्ये। मी 5-6 इथे लसूण पाकळ्या घेतल्या आहे, या कट करून घेतल्या आहे। लसूण जर तुम्ही खात नसाल तर नाही घातले तरी चालेल। मी इथे टोमॅटो हे मध्यम आकाराचे 2 टोमॅटो चिरून घेतले आहे। आता मी या कणकीतला एक गोळा घेणार आहे। पोळीला आपल्याला एका फुलक्याला लागतो तेवढा गोळा काढून घ्यायचा। आणि आपण मोदक करतो तशी पारी तयार करायची। खूप पातळी नाही करायची आणि खूप जाडे नाही ठेवायची। हे बघा, एवढी ही जाड ठेवायची। यात मी सारण भरतो आपण तसं यात ही थोडीशी मेथी भरायची या गोळ्यांमध्ये। मेथी घ्यायची आणि यात अशी भरायची। हे बघा, आणि या सर्व कडा बंद करून घ्यायचा आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा असा। मी अजून आणखी एक करून दाखवतो तुम्हाला। ही पारी करून घ्यायची। त्यात ही मेथी भरूया आणि कडा बंद करून याचा एक गोळा करून घेऊया। आणखी एक करून दाखवते। हे बघा, या प्रकारे हे गोळे तयार केले आहे मी। आणखी एक गोळा करून दाखवते। यात ही मेथी भरायची। अशा प्रकारे हे गोळे तयार करून घेते मी।
तेल कढईत तापत ठेवलं आहे. तेल तापलं की त्यात सर्वप्रथम लसण घालायचा, लसणाचे तुकडे घालायचे. लसूण हा गोल्डन ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये मिरचीचे तुकडे घालणार आहोत. लसूण गोल्डन ब्राऊन झालाय, मिरचीचे तुकडे घालूया. 2-3 मिनटं मिरची झाली की आपण त्यामध्ये टमाटरही घालून घेणार आहोत. टमाटर घातले की मीठ घालून घ्यायचं. यात थोडी मेथी घालायची, पूर्ण मेथी नाही घालायची, थोडीशी मेथी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे असं फैलवून घ्यायचं. कढईमध्ये अशी फैलवायचं याला. आपण याचं लेअरिंग करणार आहोत. आता या मेथीवरती आता आपण गोळे ठेवूया. जे गोळे आपण भरून घेतले होते मेथीचे ते आपण यावर भरणार आहोत, ठेवणार आहोत. आता यावर पुन्हा मेथी घालायची आणि यावर बाकी गोळे पण अशा प्रकारे लेअरिंग करून घेणार आहोत. एक एक लेअर असं करून घ्यायचं. पुन्हा थोडीशी मेथी घालूया आणि लेअरिंग करून घेऊया. या प्रकारे हे लेअर तयार केले आहे. थोडंसं पाणी घालायचं, खूप पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे शिजवून घ्यायचं आहे. पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं. हे बघा, ही भाजी आता शिजली आहे. गोळे पण शिजले आहेत. बघा, गोळे त्यांच्या आकारापेक्षा थोडे मोठे झालेले आहेत. हे छान फुगले आहेत हे गोळे. तर मी ह्याला प्लेटमध्ये काढून तुम्हाला एक गोळा मी कट करून दाखवते. हे बघा, हे गोळे जेवढे दिसायला छान दिसतात तर चवीलाही खूप छान लागतात. एक गोळा हा बघा मी कट केलाय, किती छान फुगलाय. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा करून बघा आणि कसं लागतं ते मला सांगा. मेथी गोळे